अरे पण या बांगलादेशींना, रोहिंग्यांना महाराष्ट्रात, मुंबईत, अगदी दादरमध्ये घुसू दिलं कोणी? त्या रोहिंग्या किंवा एक जात छत्तीसगडचे आधार कार्ड दाखवणारी फेरीवाली मंडळी जी आहेत ना दादरच्या पुलावरची, त्यांच्याकडून हप्ते कोण घेतं? एवढ्या तक्रारी होऊन यांच्या विरोधात त्यांना दादरमधून हुसकावून का लावलं जात नाही? यामागे नेमका कोणाचा हात आहे हे सुद्धा पाहायला हवं. तुमची वोट बँक लुटली जाते किंवा तुटते म्हणून तुमचा जीव तिळतिळ तुटत असेल, त्यामुळे महाराष्ट्राचं मराठी पण कायम राहील हे जर सगळे गेले इथून तर. किंबहुना शासकीय दंडुक्याच्या भीतीने का होईना मुंबईत मराठी भाषा टिकेल, मराठी बोलली जाईल, मराठी लिहिली जाईल, मराठी वाचली जाईल, हेही नसे थोडके. मित्र नमस्कार. महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच जाहीर केलेला एक निर्णय, जो खरं तर 2018-2019 सालचा शासन निर्णय होता, त्याची अंमलबजावणी मात्र होत नव्हती. त्या अंमलबजावणीस 2026 साल उजाडलं. तो निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीला मदत करणाऱ्या खाजगी रिक्षा, टॅक्सी या ज्या सेवा आहेत, त्यांच्या चालक आणि मालक यांना सदरचे परवाने देताना त्यांची मराठी भाषेची परीक्षा घेणं. त्यांना काम चालवू म्हणजे बोलता आणि समजता येणारं मराठीचं ज्ञान हवं, असा तो निर्णय उद्याच्या 1 मे पासून राज्यात लागू होणार असं सुतोवाच झालं. आणि या व्यवसायात मोठ्या प्रमाणात असलेल्या परप्रांतीयांना, खास करून UP बिहार पट्ट्यातून आलेल्या वर्षानुवर्ष इथं राहणाऱ्या भैयांना प्रचंड त्रास व्हायला लागला. आजवर मनसे मराठीसाठी आक्रमक होती, तेव्हाही असाच त्रास या भैयांना झालाय. महाराष्ट्र सैनिक येऊन खळखट्ट्याक करून जायचे, त्यानंतर हे मराठीची सक्ती का असा गळा काढायचे. पण आता सरकारी निर्णयामुळेच जर मराठी बोलता येणं, समजता येणं अनिवार्य झालंय म्हटल्यावर यांना मराठीशिवाय महाराष्ट्रात धंदा करता येणार नाहीये. रिक्षा असो की टॅक्सी, त्या टॅक्सीचं लायसन्स, मग ते लायसन्स नाही, बॅच नाही, मग कसा धंदा करणार? आता यावर असंख्य परप्रांतीय असे निघालेत की ते अस्खलित मराठी बोलतात, कारण ते दशकानुदशकं मुंबईत, पुण्यात किंवा महाराष्ट्रात राहिलेत, वाढलेत, त्यांना मराठी बोलता येतं. पण अनेकांचा जन्मच इथला आहे तरीही मराठी येत नाही. ना बोलता येत, ना लिहिता येत, ना वाचता येत. यांचं करायचं काय? शासन निर्णयानुसार यांच्या पोटावर टाच आली. मग काहींनी पुढच्या काही दिवसातच जुजबी मराठी शिकून घेऊ असा एक तात्पुरता उपाय शोधलाय. तसं पाहिलं ना, या दुखण्याचं मूळ कुठे आहे तर ते आपल्या मराठी माणसांच्या वागण्या बोलण्यात दडलंय. कारण भैयाच्या रिक्षात बसणारे मराठी लोक यांच्याशी हिंदीतच बोलतात. कसे बोलतात? भैया स्टेशन चलोगे? तर तो भैया काय उत्तर देणार? होय, चला, मी आपणास सुरक्षितरित्या रेल्वे स्थानक परिसरात नेऊन सोडतो. त्याला जर स्टेशनला जाणं परवडत असेल तर तो काय बोलतो? बैठो. काहींना माज असतो, ते तर उत्तरच देत नाहीत. मान हलवून नकार दिला तर नशीब समजायचं आपण की बाबा हा नाही जाणार. नाहीतर बहुसंख्य रिक्षावाले, तुम्ही त्यांना आदरानं भैया अंधेरी चलोगे असं बोलल्यानंतरही त्या चेहऱ्यावरची रेषही हलू न देता भुर्रकन रिक्षा पुढे दामटून निघून जातात, जसं काय याच्या कानपटातच वाजवणार होतं पुढे. खरं तर त्यांना मराठी समजतंय का नाही यावर कोणी बोललं नसतं आजवर. पण जेव्हा एखादा मराठी माणूस यांच्याशी हट्टानं मराठीतच बोलू पाहत असेल, तेव्हा यांचा माज बाहेर पडू लागला की नहीं आता है मराठी, क्या करेगा, क्या उखाडेगा, नहीं आता है मेरे को. तर या क्या उखाडेगा मध्येच बरं काही दडलेलं होतं. हा माज कुठून आला? या माजामागची कारणं नेमकी काय? पूर्वीचा माज आणि आताचा माज यातही फरक पडलाय बरं का. पूर्वी मनसेला नडताना क्या उखाडेगा वगैरे विचारलं जायचं, मनसेवाले मग मारायचे. मनसेवाले मारतात, गाड्या तोडतात. पण अनेक ठिकाणी या भैयांनी मनसेच्या लोकांना मरेपर्यंत मारलेल्याचं आठवत असेल तुम्हाला. मालाड पूर्वेला एक अशीच घटना घडली होती. भर रस्त्यात एका भैया फेरीवाल्याला मनसेचा शाखा अध्यक्ष नडला होता. बाचाबाची झाली, नंतर हातापायी झाली. तर त्या एकट्या मराठी पोराला बहुसंख्य भैयांनी घेरला आणि मारला. राज ठाकरे त्या आपल्या मराठी शाखा अध्यक्षासाठी त्या मनसैनिकाच्या घरी सांत्वनाला आले होते, आठवत असेल तुम्हाला. राज ठाकरे म्हटलं की सारी मेनस्ट्रीम मीडिया त्यांच्याशी मागे धावत असायची TRP साठी. तर ही घटना आठवली ना की प्रश्न पडतो, साला आपण कुठे राहतोय? आपल्या महाराष्ट्रात की त्यांच्या उत्तर प्रदेशात मिर्झापूरमध्ये? भैयांच्या माजाचे प्रकार नंतर बदलत गेले. नाही आता मराठी, जा, क्या उखाडले नाही उखाडले, इथपासून एकाचा खून पाडणं, ते मी आता मराठीत शिकतो आहे. हिंदी माझी माई आहे आणि मराठी माझी मौसी आहे,
अशा गमतीशीर प्रवासानंतर कालचा माज बघा तुम्ही, पूर्णतः बदललेला हा माज बघा कसा गमतीशीर आहे. हमको महाराष्ट्र में रहना भी नहीं है। नहीं रहना है? अरे बहुत तकलीफ देते हैं महाराष्ट्र में, क्या मतलब है रहने का इधर। क्या तकलीफ देते हर चीज का तकलीफ है, गरीब आदमी को सताने का काम है। इतना एक्शन लेने का तो बड़े लोगों को लो ना, जो इतने लेवल में, हाई लेवल पे। ये रिक्शे वाले का इधर परमिशन देता है 4 सीट पे 20 रुपए का भाड़ा लेकर जा, हवलदार 500 का फाइन मारता है, ITO 25,000 का फाइन मारता है। मतलब बहुत तकलीफ बहुत तकलीफ है रिक्शा। तकलीफ इससे के अच्छा बाद एक भाषा। 300 रुपए की मजदूरी करेगा वो परवड़ता है अपने गांव में जाके, लेकिन ये 700 रुपए महाराष्ट्र में कमाने का कोई मतलब नहीं निकलता। जाएंगे आप गाँव? एकदम एकदम। कब से जा रहे हैं? अरे जिस दिन मैं तो बोल रहा हूँ, चालू 1 तारीख को फाइनल होऊन दो, 2 तारीख को पैक। पाहिलं, हा माज कुठून आलाय माहितीये? हा माज आलाय मराठी माणसाला बाजाराचं ज्ञान नसल्यानं. म्हणजे अगदी रिक्षा चालवता येते का तुमच्या मराठी माणसाला, भाजी विकता येते का तुमच्या मराठी माणसाला, दूध पोचवेल का दारोदारी तुमचा मराठी माणूस. म्हणजे भैयांच्या विना मुंबई महाराष्ट्र हेल्पलेस होणार आहे असं जे वातावरण पसरवलं जात आहे ना, त्यामागे मराठी माणसाचं मार्केटबद्दलचं अज्ञान आहे. तर या अज्ञानाचं काही आणखी फॅक्टर्स या भैयांच्या माझामागे आहेत, त्यावर बोलणारच आहे. पण आधी एक छोटासा ब्रेक घेतोय. मित्र, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची, कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा, याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे, जे आज भारतात झपाट्यानं वाढत आहे. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे, जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट 2065 रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात 15,239 रुपयांचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात 33,512 रुपयांचं आणि पूर्ण वर्षभरात तब्बल 5,03,940 रुपयांपर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. तर मार्केटचं ज्ञान, मग ते शेअर बाजार असो की सध्याच्या मार्केटमध्ये भैयांची मोनोपॉली आहे ती सगळीच सेक्टर्स असो, त्यात काहीच शिल्लक ठेवलेलं नाही त्यांनी. मासे विकणाऱ्या कोळणी गायब झाल्या, मच्छीवाला भैया आला. वसईवरून सुकेळी, बारीक मेथी, चाफा, सोनचाफा वगैरे आणून विकणारी मावशी गेली वसईवाली. आता बसई से आया हूं असं म्हणत पालेभाज्या विकणारा भैया आपल्या दारात येतो. बसई बिरार से आया हूं. तर यांच्या उभ्या जन्मात यांनी हापूस खाल्ला नाही, ते केसर लंगडा खाणारे हे भैये आता देवगड रत्नागिरीचे हापूस आम्हा कोकणी माणसांना विकतायत. हा भैया यत्र तत्र सर्वत्र का झालाय, त्यातल्या त्यात तो एवढा का माजलाय? चला या राहा, इथे संविधान आहे ना, संविधान की वजह से आता राहता जाय तर पण माजलाय का तू?
तर या परप्रांतीय भैयांच्या आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सगळीकडेच मोठमोठ्या वस्त्या उभ्या राहिल्या. या वस्त्या म्हणजे वोट बँक्स आहेत काही राजकीय पक्षांच्या. या राजकारण्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना या वोट बँका इंटॅक्ट लागतात. मग हे राजकारणी त्यांना सगळ्या सुविधा पुरवतात. जिथं आधी खाजणं होती, मॅनग्रोव्ज होते, तिथं यांच्या झोपडपट्ट्या बनल्या. इथलं वोटर कार्ड, इथलं रेशन कार्ड, लाईट मीटर्स लागले त्यांच्या वस्त्यांमध्ये, पाण्याच्या जोडण्या मिळाल्या. टॅक्स पेयर्सना एक वेळ पाणी मिळणं मुश्किल झाले सध्या, पण यांना धो वाहणारे नळ चाळीत. ज्या राजकीय पक्षांना या वोट बँकेशिवाय निवडणुका जिंकणं कठीण झालंय ना, तेच लोक या माजोरड्या भैयांना पोचतायत, चढवून घेत आहेत आपल्यावर. काल मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर. त्यावर एका राजकीय पक्षाचा IT सेलवाला मला विचारतो, या भैयांना अशा निर्णयाच्या बडग्यानं घालवतायत तुम्ही, पण बांगलादेशी चालतात का तुम्हाला? म्हणजे हा प्रश्न विचारण्याचा त्याचा उद्देश काय, तर बांगलादेशी मुसलमान किंवा रोहिंग्यांना उद्या मराठी बोलता आलं, लिहिता आलं, वाचता आलं तर त्यांना उरावर बसवायचं का आम्ही? अरे पण या बांगलादेशींना, रोहिंग्यांना महाराष्ट्रात, मुंबईत, अगदी दादरमध्ये घुसू दिलं कोणी? त्या रोहिंग्या किंवा एक जात छत्तीसगडचे आधार कार्ड दाखवणारी फेरीवाली मंडळी जी आहेत ना दादरच्या पुलावरची, त्यांच्याकडून हप्ते कोण घेतं? एवढ्या तक्रारी होऊन यांच्या विरोधात त्यांना दादरमधून हुसकावून का लावलं जात नाही? यामागे नेमका कोणाचा हात आहे हे सुद्धा पाहायला हवं. असे प्रश्न विचारणाऱ्यांनी. तुमची वोट बँक लुटली जाते किंवा तुटते म्हणून तुमचा जीव तिळतिळ तुटत असेल, पण त्यामुळे महाराष्ट्राचं मराठी पण कायम राहील. हे जर सगळे गेले इथून तर काही यांच्या विना कोणाचं काय अडत नाही. मराठी पण कायम तर राहील. किंबहुना शासकीय दंडुक्याच्या भीतीने का होईना मुंबईत मराठी भाषा टिकेल, मराठी बोलली जाईल, मराठी लिहिली जाईल, मराठी वाचली जाईल. हेही नसे थोडके. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्समध्ये जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.